म्हातारी म्हणली आता जेवायचं टाइम काय कसं आता चहा पाणी करत बसू. मग आता जेवताय का लाडू तो थांबताय. लाडू कोण काय आता जेव्हा बसताय का लाडू तो थांबताय. आता त्या पाहुण्याने विचार केला मला जिलेबी तर आधीच आल्या काय आणि आता लाडू बी येणार आहे. पण कशाला म्हणला जरा थांबूया म्हणला जरा वेळ झाला तर चालतोय. पण आता भानगड अशी झाली ती म्हातार झाडाखाली जीव झोपलं होतं आणि झोपल्यानंतर त्याचा पाहुणा नावाचा जो बैल होता का नाही तो सुटला. कसा बांधला होता कोण जाणे तो सुटल्यानंतर शेतकऱ्यांचा बैल म्हणजे डायरेक्ट घराकडेच येतो माणूस काय तो सुटला डायरेक्ट घराकडे आला. आता तिची जाप पूर्ण झाल्यानंतर ती कुठे दिसना पाहुणा नावाचा बैल त्याला काय दिसना. ती उठलं तसं पळत घराकडं सुटलं. घराकडं आलं घराच्या बाहेर हाक मारली बायकोला काय अगं इकडं पाहुणा बिवणा आलाय का. आत्ताच आलाय. मग एक काम कर त्याला बाजून घाल तो मी चाबूक घेणार चालू. चापणाचा बैल आणायचा होता जोवर तेव्हा आठ बसला होता पाहुणा त्याला झालं कळायचं पण म्हणला आता जिलेबी बी नाही आणि लाडू बी नाही. त्या पाहुण्यानं मायातल्या मनात विचार केला. आता पाहुणा माया लागला पाहुणी बाय काय माझं जरा पोटाचं बिघडलंय काय काय मी जरा बाहेरनं जाऊन येतो. जी पाहुणा गेला तो आज तागात काही परत लागाला. तशी नावाची फजित होती काय देवाचं नाव ठेवावं म्हणून नावं जर बदलली तर भगवंताचं नाव ठेवल्यानंतर त्या निमित्तानं भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येत असतं. म्हणून भगवंताचं नाम मुखामध्ये आलं. चालता बोलता उठता बसता भगवंताचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. महाराज काय लागतंय मुखात नाम याला काय लागतंय हरिपाठामध्ये किती सोपं सांगितलंय. नामाचं कीर्तन झालं ते सोपे जयतील पाते जन्मांतरीचे न लक्ती सायास जाळवनांतरा सुखे येतो खरा नारायण ठाईच बसून करा एक चित्त आवडे अनंत आळ्याला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे सोपे आहे सर्वा मुनी शहाणा म्हणणं शहाणा तो धनी घेत येते. मी आम्ही शाळेला नेता आलोय काय काय शाळेची जिथे येत काय शाण्याचंच काम आहे ते महाराज. महाराज शहाणा माणूस इथे होतो महाराज शहाणा तो घेतो महाराज. इतकं सोपं आहे भगवंताचं नाम नुसतं चालतं महाराज आहे रामकृष्ण हरे. मग आता सकाळ कालच्या म्हणतो बरं का महाराज थोडं आहे ते तेवढाच म्हणते मागच्या म्हणा देवाच्या दारात नाचा गावा काय आनंदाचे उडे आनंद मिळेल काय नाचीनं उदास सर्व महाराज आनंदानं नाचा भगवंताच्या दारात. भगवंताच्या दारात नाचणूच काय घाला नसती आनंदानं नाचायचं भगवंताचं हुरणार गायचं महाराज. महाराज चालता बोलता उठता बसता भगवंताचं नाम घ्या. दिलेल्या टाइमला झाले म्हणून उठवतार कुमार मला दोन टाइम मला आधी सांगितलं होतं 8च्या पुढे जायचं नाही आणि मी काय मीच म्हणे वेळेला बंधनाला मी पाहणारा नावाच आहे तो पण मला अभाववाडी आमच्या अभाववाडी बरं का पुण्यातलं नैवेद्य भरकर महिला आई पण आमचं आहे. शेवटचं टाइमिंग आहे 7:30चं मी 7ला हजर असतो कायम टायमिंग मध्ये नाही म्हणून मला दिलेल्या टाइम मध्ये सेवा आटपण्याचं काम करतो. मग हरिनाम घेऊन मी जन्म याच्यासाठी शेवटचं जगतो लक्ष आंबा घेऊन या 3 सेवा तुम्हाला मिळाल्या. भगवंताचं नाम मुखामध्ये आलं काय संतांची सेवा केली तर भगवंत आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही महाराज. पण आता उलट चाललंय उलट चित्राला करी पिंडदान भजन चालले होतात देव जाणे खरे दाखवत महाराज. जो काय आईवडील तोपर्यंत त्यांची जेवाय करा आई वडिलांची सेवा करा भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या एवढं सांगतो. आणि दैनंदिन जन्म याच्यासाठी देवा तुझी चरणाश्रय आसरा हरिनाम कीर्तन संतांचे भजन घालवलं कांगे महाराज. ह्या 3 सेवा जर प्राप्त झाल्या तर मोक्ष जे आहे दुर्लभात दुर्लभ ज्यांना भेटत नाही तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताच्या
नावावर म्हणून चालता भगवंताचं नामाशिवाय दुसरं काय घ्यायचं नाही. म्हणून मोक्षांना घरी कामार्थ असेल बरं सांगू असे तू कामाने नाम करताना संतांचे पूजन घालून लोकांना महाजन सेवा रामचंद्राच्या चरणात अर्पण करतो. थोडं मिळाली सेवा तर पुढे करण्याचा प्रयत्न करेल. महाराज सेवा भगवंताच्या चरणात अर्पण करतो. सर्व संयोजक आयोजक सर्वांच्या चरणावरती सर्व काय करून राहिले सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता हुकमची बसलेले म्हणणार आम्हीच बसलो नसतो तर तुम्हाला सांगितलं असतं. तुमच्या चरणावरती नतमस्तक आ